शक्तीपीठ महामार्गापाठोपाठ आता सांगली जिल्ह्यातून पुणे बँगलोर महामार्गाने रस्ता काढलाय। हा नवीन महामार्ग जिल्ह्यातील तब्बल 38 गावांमधून जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आता हा प्रकल्प अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून लवकरच भूसंपादनाचे काम देखील सुरू होईल। म्हणून शक्तीपीठ महामार्गाच्या कामासोबतच शेतकऱ्यांच्या नवीन प्रकल्पाकडे देखील लक्ष लागले आहे। पुणे बँगलोर महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या अनुषंगाने हा निर्णय घेत असल्याचं सांगितलं जाते। पण या सर्वांमध्ये असा प्रश्न पडतो की पुणे बँगलोर प्रवास आता वेगवान होणार की शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवल्या जाणार। यामुळे शक्तीपीठ महामार्गाचा वाद नुकताच संपला होता आणि आता लगेचच एका नव्या वादाची एंट्री झाली आहे। म्हणून शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालाय। तर सांगली जिल्ह्यातील नेमका कोणत्या 38 गावांमधून हा महामार्ग जाणार? आता हा प्रकल्प ग्रामीण भागातील विकासाला चालना देणारा ठरेल का, की सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय करणारा? तर चला सध्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या या पुणे बँगलोर महामार्गाबद्दल संपूर्ण माहिती अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, प्रशासनाने आणखी एक नवीन आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्या हातात घेतला आहे। या प्रकल्पानुसार पुणे ते बँगलोर प्रवास वेगवान करण्यासाठी प्रस्तावित ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्गाला गती मिळाल्याचे चित्र आहे। आता केंद्र सरकारकडून या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे। म्हणूनच देशातील 25 ग्रीनफील्ड महामार्गाच्या यादीत याचा समावेश करण्यात आलाय। या महामार्गाच्या आराखड्याला येत्या महिन्याभरात मंजुरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। या महामार्गामुळे 14 ते 15 तास लागणारा पुणे बँगलोर प्रवास आता फक्त 7 तासांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे। सध्याचा पुणे बँगलोर महामार्ग क्रमांक 48 वर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे। सोबतच अतिक्रमण, अरुंद रस्ते यामुळे मागील काही काळात अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे। याच कारणाने या महामार्गावरून प्रवास करणे मोठ्या प्रमाणात वेळ खर्चिक झाले आहे। याच कारणाने केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच या प्रकल्पाचा आढावा घेतलाय। हा महामार्ग पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट, गदग, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग आणि तुमकुर मार्गे थेट बँगलोर पर्यंत जाणार आहे। कांजळे खोपगाव येथील प्रस्तावित रिंग रोडला देखील या महामार्गाची जोड देण्यात येणार आहे। यामुळे मुंबई पुणे बँगलोर औद्योगिक कॉरिडॉरला बळ मिळण्याची अपेक्षा आहे। आता या पुणे बँगलोर महामार्ग प्रकल्पासंदर्भातील अहवाल केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आलाय। मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच संपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। आता यामुळे सातारा, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये शक्तीपीठ महामार्गाबरोबरच या नवीन प्रकल्पाची देखील चिंता पाहायला मिळते। म्हणूनच शेतकरी या प्रकल्पावर लक्ष ठेवून आहेत। भारतमाला परियोजनेअंतर्गत येणारा हा महामार्ग सुमारे 7000 किलोमीटर लांबीचा आहे। सोबतच हा महामार्ग 6 पदरी आहे। या प्रकल्पासाठीचा एकूण खर्च सुमारे 50,000 कोटी रुपये एवढा अपेक्षित आहे। पण फक्त एवढेच नाही, तर या महामार्गासाठी सुमारे 20,000 एकर जमीन संपादित करावी लागणार आहे। याच कारणाने पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी धाकधूक पाहायला मिळते। महामार्ग सांगली जिल्ह्यातील विविध अशा एकूण 38 गावांमधून जाणार आहे। यामध्ये खानपूर तालुक्यातील माहुली, वळखड, वैजेगाव, भेंडेवडे, साळशेंगे, जोंधळखिंडी, मादळमोठी, वासुंबे, रेणावी, रेवणगाव, घोटी बुद्रुक, घोटी खुर्द, शिरगाव, हातनोली, बस्तावडे, सावळज, वज्रचोंडे, मनेराजुरी आणि गव्हाण ही गावे या मार्गात आहे। सोबतच तासगाव तालुक्यातील कचरेवाडी, नरसेवाडी, किंदरवाडी, विजयनगर, पेड, मोराळे आणि माजंद्रे, त्याचप्रमाणे कवठे महांकाळ तालुक्यातील बोरगाव, मळणगाव, हरोली, देशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकटोळी, रामपूरवाडी आणि कोगनोळी या गावाचा समावेश आहे। तर दुसरीकडे मिरज तालुक्यातील सलगरे, बेळंकी आणि संतोषवाडीमधून देखील हा महामार्ग जाणार आहे। अशा प्रकारे सांगली जिल्ह्यातील एकूण 38 गावांचा यामध्ये समावेश आहे। आता या सर्व गावांमधून राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळे अनेक दुर्गम आणि मागास गावांच्या विकासाला गती मिळेल। सोबतच गावांचे रूप देखील पूर्णपणे बदलेल। पण दुसरीकडे मात्र या महामार्गासाठी आसपासच्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाईल। अद्याप स्थानिक शेतकऱ्यांनी या महामार्गाला
कोणताही विरोध दर्शवलेला नाही. दरम्यान या ग्रीनफील्ड महामार्गामुळे प्रवासाचा वेग मोठ्या प्रमाणात कमी होणार असून रस्त्यात येणाऱ्या गावांमध्ये औद्योगिक विकास, व्यापार आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल. सोबतच ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी सुधारून विकासाला गती मिळण्याची अपेक्षा देखील व्यक्त केली जाते. म्हणूनच हा महामार्ग आता ग्रामीण भागातील विकासाचा पाया ठरतोय. हे शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनतोय, हे तर येणारा काळच ठरवेल. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती या प्रस्तावित नवीन महामार्गासंदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड MH या YouTube चॅनलला. धन्यवाद.